आम्ही विहिरीकडे चाललेलो आहे. पोरांना ह्या पोहायचं आहे विहिरीमध्ये. तर दुपारची वेळ झालेली आहे. छान असं आम्ही चाललेलो आहे विहिरीकडे. हे बघा गावाकडचं वातावरण. ही बघा आमच्या इकडच्या सगळ्या गुढीपाडवा. हे बघा छत्रपती शिवाजी महाराजांचं इथं हे लावलेलं आहे झेंडा. हे सगळे बघा गुढीपाडव्यानिमित्त सगळ्यांनी छान अशा गुड्या उभा केलेल्या आहेत. आणि हे बघा, आणि ही बघा आमच्या गावाकडची अशी गुरढोरं. कुठं आहे? थांबा की डॉगी आहे. चल केटू चल. आणि हा आमचा केटू. ह्याला पोहायला येत नाही पण पोहायचं असतं म्हणून कॅन घेऊन पुढे चाललेला आहे. आलो. थांबा की पळू नका की. ए असू दे. हाय. गाडीवर घातल्या. हा, ही बघा आमच्या जावेची मुलगी समीक्षा. आणि हे बघा छान अशी फुलं वगैरे कसली भारी आलेली आहेत ते. हे बघा गावाकडचं शेत. हा, हे बघा सगळीकडे अशा गुड्या वगैरे उभ्या केली. श्रेया ताई त्यांना पण पोहायला खूप आवडतं पण जरा लाजरे आहेत थोड्याशा. चला चला चला. ही बघा सगळीकडे तुम्हाला इथं गुढी पाडवा असल्यामुळे गुड्याच उभा केलेली दिसते. ते बघा कसलं भारी गावाकडचं वातावरण आहे. शेती वगैरे. वा वा. आमच्या श्रेयाताई. हे बघा आमच्या श्रेयाताई माझी छोटी ननंद आहे ही. आणि हे बघा इकडे बघा की त्याला असते त्या. आणि हे बघा अशा लाजते ते त्या. त्यांना असं कॅमेरा समोर यायला आवडत नाही. ढोरायची गावाकडचं. ही बघा शेत. ही अशी छान गुरढोर. कसलं भारी वाटतं आहोत. आणि हे बघा नारळाची झाडं, कडीपत्त्याची झाडं. ही बघा कसले नारळ लागलेले आहेत तिथे. भारी वाटतंय ना. चला आता आपण जाऊयात. ही बघा म्हस. मारल बिरल म्हसी. ओ माय गॉड. आणि हे बघा आमचे भाऊ म्हणजे आमचे सासरे बुवा अशी सगळ्यांना कॅन बांधत आहेत. आता ही सगळी पोरं पोहत आहेत. आतमध्ये जाणार आहेत. कशाला आलाय? होय. अरे हे मागो हो. तुला पोहायला येतं का? मग मागो. हा नको नको थांब. पुढे जाऊ नको. आणि हे बघा आमच्या गावाकडची विहीर. हे बघा असं काय आहे. हा, ही आमच्या गावाकडची आमची विहीर आहे. आणि पाणी कसलं खडूळ आहे. असल्या पाण्यात पोहणार आहे. आणि हे बघा इकडे तुम्हाला पाणी दिसते ना तो तलाव आहे आमच्या इथला. हे बघा सगळी पोरं आहेत त्याला पोहायला जाणार आहेत. हा चला सगळी बाय बाय. हाय करा सगळ्यांनी. ही बघा पोरं सगळी आमची चालली. हा हाय करा. हाय हाय करा की. श्रेया तुमची लई आगाव आहे. हे बघा कशी पोरं चाललेली आहे. तू काय इथनं उडी मारणार आहे तुम्ही? जरा हा जोरात जोरात. अगं पोर सॉरी पोर काय ते. भाऊ खाली जावा तुम्ही. मला भीती वाटते बाबांनी. आम्हाला तेवढी हाय कर. 1 2 3 स्टार्ट. हा असं करायचं. हा हा. आणि हे बघा आमच्या पोरी भ्यायला लागले. त्यांना पाण्यातच उतरायला येणार झालंय. इकडं आमचा छोटा बाबू पोहून त्याच्या 2 उड्या मारून झाल्या तरी ह्या पोरी अजून पाण्यात उतरते. उतर. हा 1 2 3.
त्यांना येते का पोहायला. आणि ह्या आमच्या चैतूत आहे, ह्या पोहण्यामध्ये प्रो आहे त्या. तर ह्या आता पोरींना शिकवायला खाली चाललेत. हा थांबा, हाय करा, हाय. हा हा 1 2 3. आणि ही बघा भित्री आमची समीक्षा, माझ्या जावेची पोरगी. आणि ही बघा आमच्या चैतूताई म्हणजे माझी छोटी ननंद, जी गुलाबी ड्रेसची आहे ती. अगं 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 भितर. ए हाय करा सगळ्यांनी, हाय हाय. घ्यायला लागली सगळी, कशाची हाय करते ती, दंगा करते ती. ही बा आमचा चैतू भित्री आहे. हा 1 2 3 स्टार्ट. भित्री आहे. हा हा हाय करा. हा चालू मारा. बघा आमची प्रो गुलाबी ड्रेस वाली आहे ना, ती आमची प्रो स्विमिंग वाली आहे. तिला पोहायला येतं. भीत नाही तर ही दोघी व्हायला लागली त्या. आणि ह्या बघा दोघी भीते त्या किती. अरे 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 अरे. मी बघितलं नाही पोरं कशी पोहत आहेत. आणि आम्ही तर माझ्या सासूबाई, ह्या बघा आमच्या सासूबाई आणि मी इथं असं बसलेलो आहे. ही बघा पोराशी पोहत आहेत. तिथल्या तिथंच घुटमळायला लागली. इकडे नाही की, त्या नाही की, इकडे या, इकडे या. अगं 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 अगं. भीती वाटते तिला. ओ बाकी काय घाबरू नको समीक्षा, उडी मार. हा इकडे या, इकडे सारखा. चला घरी. होय होय. हो हो इथे बघ की तू. काय तिकडे कुठे चालल्यास? इकडे या. मोठी शिळा अचानक नव्हती बी. अगं किती लय काय उंच पाहिजे होती. पोरं ना विहिरीमध्ये पोहून आम्ही इथे एक छोटं तलाव आहे, त्या तलावाकडे चाललेलो आहे. आमची लहान लहान पोरं तिथे विहिरीत पोहत होती. तर वर म्हटलं इकडे तलावाकडे यावं म्हणून मी तलावाकडे आलेली आहे. बघा ही गावाकडची सगळी हिरवळ कसली भारी आहे. फायनली आपला तलाव आलेला आहे. आणि हे बघा शंख आहे तिथं कडक.
भारी शंख आहेत. आता हे जराशे ह्याच्यामुळे हे झालेले आहेत. हा कसले भारी शंख आहेत. भारी आहे ना हा शंख बघा. टाकू का? दिसते ना मी दिसते का? भारी शंख आहे दिसतोय ना. हे थोडासाच दाखव फक्त. हे बघा कसला भारी शंख आहे. गावाकडेच बघायला भेटतं असतं. आम्ही चाललेलो आहे. तुम्ही बघितलं ना. हे बघा कसलं भारी आहे. आले हे बघा कसलं भारी तलाव आहे. खूप भारी वाटतंय. काय झालं? अरे ही पोरं कशाला आली इकडे परत? ती बघा सगळ्यांची गँग पोहायला लागली. त्यात मारायच्या थंडीनं गारटली आमची गँग. अगं सांगन चला चला बस. ही आगाऊ पोरगी आमच्या घरातली सगळ्यात आगाऊ पोरगी. सगळे वर आलेले तरी पण हिला एकटीला पोहायचं होतं. ही बघा आमची सगळी गारटलेली गँग. छान असं ह्यांनी स्विमिंग वगैरे केलेलं आहे विहिरीमध्ये. आणि आता आम्ही घरी चाललेलो आहे. त्या विहिरीत पोहून गारटलेले आहेत सगळे. आणि आम्ही आता घरी जास्त वेळ पोहलेला नाहीये म्हणून गारटला नाहीये. चला ब्रेक धरायचा तिथला. हा जाऊ दे. एकदम हे होत हलते. हाय पुढं बघून चा. पाहिजे का? और एक करो. मम्मी का बघ करत. हा काय नाही होत तेवढ्या. चेरी दही खावा दही खावा. गावाकडचा गोळा गावाकडचा बर्फाचा गोळा आम्ही खात आहोत. जो की हैदराबाद मध्ये सिटी मध्ये आम्हाला भेटत नाही. तिथं पण भेटतो पण एवढा चांगला नाही. आपलं तेलंगणा. तुम्ही कुठला आहेसा? तरीच तुमच्या बोलण्यावरून समजतंय ना ते. त्याच्यामुळे म्हटलं दही मस्तपैकी त्यांनी छान असं कलर टाकलेला आहे. बर्फ दही आणि काय हो चेरी टाकलेली आहे मस्तपैकी. आणि तू भरायचं मी असा गोळा दिला काय काय पोर
आमच्या गावाकडचा गोळा. आम्ही गावाकडे आलेले आहे. खूप भारी वाटतं गावाकडे. दही खावा, दही गोळा. विश्वास नाही का सुनावर तुमचा? ओ कसं बोलताय आई? मी देणार आता आईला. मला भरोसा नाही तुझा. हा बरोबर बोलला. तुझ्या गा व्हिडिओ मध्ये रेकॉर्ड झालेला आईला देते. हे धर आई. व्हिडिओ काढावं छान मस्त पैकी सगळ्यांनी गोळा घ्या. दान करायला लिहिले. हे घ्या गोळा. दान करायला. काबरी बोलायची मुलगी नसती. या सगळ्यांनी गोळा. हे बघा मस्त असा गावाकडचा गोळा. खूपच भारी आहे. मी खाऊन दाखवते तू. अजून एक बनवा. नाही ए श्रेया तुझा घे की आणि मम्मीला घेऊन जा. काय नसतंय घ्यायचं. छान आहे गोळा मस्त आहे. याचा एक लॉंग व्हिडिओ होईल आता माझा छान. कळकळीची विनंती आहे. गर्दीच्या वेळेला आपल्या साहित्यामध्ये मार्गदर्शन करतात त्याप्रमाणे लगेच सहकार्य करा. परत परत ते सांगायला लावू नका. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्रीकृष्ण सेवा पारंपरिक शैक्षणिक सेवा श्री गणेशाय नमः. अरे थांब ना व्हिडिओ काढणं पटकन. नभर्ते अलक्ष्मी सचिदान्ताङ्कुनि आदित्ये तपसोदिनातो वनस्पतिस्तव वृक्षोपरिव तस्य प्रदानि तपसान्तु मायन्दराय च अलक्ष्मी उपैतु